कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संविधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर झाल्याचे प्रकार घडलेत असा आरोप आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं करण्यात येतोय. पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले दरगोंडा उर्फ महेश पाटील, गडहिंग्लज नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ, इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक लढवलेल्या अलका स्वामी यांनी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करत आरक्षण व्यवस्थेचा उघड गैरवापर करत अनुसूचित जातीच्या हक्कांवर थेट आघात केलाय असा आरोप आरक्षण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार बैठकीत केलाय. संबंधितांची जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदं बरखास्त करावीत आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी. इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिल्लारे, हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांची फौजदारी कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी. इथून पुढे अशा घटनांविरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी शासनानं जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शी करावी. या मागण्यांसाठी 9 मार्चला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी सांगितलं. जाती आरक्षण बचाव जनांदोलन समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं येणाऱ्या 9 तारखेला समस्त अनुसूचित जातीतील प्रत्येक घटक या मोर्चामध्ये सामील होणार आहे. हा मोर्चा जो कोल्हापूरमध्ये विराट मोर्चा जो निघणार आहे तो बिंदू चौकापासून तो कलेक्टर ऑफिसवरती येऊन कलेक्टरांना निवेदन देऊन संपणार आहे. हा मोर्चा कशासाठी आहे? हा मोर्चा कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही. हा मोर्चा ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं जातीचे दाखले दिलेले आहेत आणि जातीचे दाखले वैध केलेले आहेत अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हा विराट मोर्चा निघणार आहे. या विराट मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आणि या प्रशासनाला कुठंतरी जरब बसली पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचे दाखले निघाले नाही पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. आरपीआय आठवले गट सत्तेत सहभागी असला तरी समाजाच्या हक्कांसाठी या मोर्चात सहभागी होणार असल्याचं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितलं. होईल आणि या आंदोलनामध्ये आम्ही सगळे नेते जे सहभागी झालेलो आहोत ते काही सत्तेमधले काही सत्तेच्या विरोधातले जरी असले तरी आम्ही एका समाजाचे आहोत आणि एका समाजाचे असल्या SC या कॅटेगरीमधले असल्यामुळं आमच्यामधून समाजाच्या हितापेक्षा तडजोडीचं हित कदापि होणार नाही. आमची सगळ्यांची जर पार्श्वभूमी बघितली, पाठीमागचा इतिहास जर बघितला तर आम्ही कोणत्याही प्रश्नावर आजपर्यंत माघार घेतलेली नाही, समाजाशी गद्दारी होईल असं वागलेलो नाही आणि त्यामुळं समाजाचं हित हे आमचं हित आहे. समाजाचा जो फायदा आहे तो आमचा फायदा आहे. त्यामुळं आम्हाला या राजकीय पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा तोटा जरी झाला तरी तो तोटा सहन करायची समाज म्हणून आमची तयारी आहे. समाज म्हणून आम्ही कदापि माघार घेणार नाही आणि तडजोड हा शब्द इथं बसलेल्या कोणत्याही नेत्याच्या डिक्शनरीमध्ये नाही. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास कदम, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, जनशक्ती महासंघाचे संस्थापक DG भास्कर, सुभाष देसाई, प्रेमानंद मौर्य, डॉक्टर शरद गायकवाड, डॉक्टर अनिल माने, भाऊसाहेब काळे, पांडुरंग कांबळे, बाळासाहेब भोसले यांच्यासह अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.